नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. पोलीस प्रशासन गुंडांना साथ देते. ग्रीन वॉर इन नाशिक. वृक्षतोडीवरून प्रशासन विरुद्ध जनता आमने सामने. गंगापूर रोडवर ग्रीन मर्डर, झाडांची कत्तल, नागरिकांचा संताप उफाळला. हरित वारशावर घाव, जनतेचा प्रतिघात. गंगापूर रोडवर हाय व्होल्टेज ड्रामा. नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पर्यावरण प्रेमींच्या या आंदोलनाला काही काळ तणावाचे स्वरूप आले होते. इतकेच नव्हे तर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेतले. शहरातील गंगापूर रोड परिसरात अलीकडेच झालेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. सकाळपासूनच शेकडो पर्यावरण प्रेमी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा, निसर्गावर कुऱ्हाड चालणार नाही, अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. काही आंदोलनकर्त्यांनी तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी मेणबत्त्या लावून आणि फुले अर्पण करून प्रतिकात्मक श्रद्धांजलीही वाहिली. आज नाशिकमध्ये गंगापूर रोड वरती शेकडो वर्ष जुने जे वटवृक्ष आहेत ते कापण्यात येत होते. आपण बघितलं की शुक्रवारपासून महानगरपालिकेने ही मोहीम सुरू केलेली आहे. दनादन शेकडो वर्ष जुनी जी झाडं आहे ते कापतायत आणि त्याचं पूर्णपणे बेकायदेशीर प्रक्रिया हे राबवत आहेत. आणि याच्या विरोधात आम्ही आज सगळे पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन तिथे संविधानिक मार्गाने आम्ही तिथे प्रोटेस्ट करत होतो आणि म्हणत होतो की बाबा तुम्ही ऑर्डर दाखवा आम्हाला. आणि जर ऑर्डर जरी असेल तरी सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की हेरिटेज जे वृक्ष आहे, जे वटवृक्ष आहे ते तोडायला नको. जे काही असेल तिथे ॲक्सिडेंटचा प्रॉब्लेम असेल, जे काही प्रॉब्लेम असेल त्याला सोल्युशन देखील त्यांनी दिलेलं आहे की स्पीड ब्रेकर टाकायला पाहिजे, साईनबोर्ड लावायला पाहिजे, तिथे आयलंड बनवायला पाहिजे. हे सगळं असताना आम्ही संविधानिक मार्गाने तिथे प्रोटेस्ट करत होतो. तिथे महानगरपालिकेच्या आदेशावरती त्यांच्या प्रेशरखाली नाशिक पोलिसांनी 17 पर्यावरणप्रेमींना डिटेन केलेलं आहे आणि डिटेन केल्यानंतर त्यांनी जेवढे ते झाडं होते ते सगळे कापून टाकलेले आहेत. आता त्याच्या तिथून आम्हाला फुटेजेस मिळत आहेत, फोटोज मिळत आहेत. याचा तीव्र निषेध आम्ही पर्यावरणप्रेमींच्या वतीने आणि आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करतो आहे. ही जी सगळी दडपशाही चालू आहे हे अतिशय शॉर्ट साईटेड सगळं कारभार आहे. पॉलिसी मेकिंग अतिशय शॉर्ट साईटेड आहे. याच्यामध्ये अजिबात आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासाचा विचार केला जात नाही. आपण बघतोय की नाशिकची जी ओळख आहे ती म्हणजे हरित नाशिक, त्याला भकास नाशिक करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून होतोय. आणि फक्त महानगरपालिकेने तर राज्य सरकारचा देखील यांच्यावरती दबाव आहे. याचा मी तीव्र निषेध करतो. आणि इथून पुढे जर असंच हे चालू राहिलं तर आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासाला त्रास होणार आहे. याच्यासाठी आम्ही नाशिककरांना पण आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण रस्त्यावरती उतरावं लागेल आपल्याला, नाहीतर एकही झाड इथे शिल्लक ठेवणार नाही. अचानक करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या डेरेदार वृक्षांची तोड झाल्याने पर्यावरणीय संतुलन धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान आंदोलन अधिक तीव्र होत असताना काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत काही प्रमुख आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नंतर ताब्यात घेतलेल्या नागरिकांना सोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस प्रशासन गुंडांना साथ देते. आंदोलकांनी प्रशासनासमोर ठाम मागण्या मांडल्या आहेत. उर्वरित वृक्षतोड तात्काळ थांबवावी, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाढता नागरिकांचा दबाव पाहता प्रशासन आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गंगापूर रोडवरील हे आंदोलन आता शहरातील पर्यावरण संरक्षणाच्या व्यापक लढ्याचे प्रतीक बनत असल्याचे चित्र आहे. नाशिकमधील या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक आवाज, नाशिक.